भेटलं इथं पण चांगला जेवण मिळेल ना उत्सवमध्ये. चोरी कर मक्खन तेरा जिया बिचुराए. राज सोलो. हात घे ना घेतला ना. हात झालं काय हे चल. आवाजच येत नाही तुझ्या गाडीचा. कर आवाज. कसे सगळे चालले जेवायला गाडी चालवत बघू शकता तुम्ही. रातचा जरा हात पण मोडलाय प्रॅक्टिसला. सो राज जरा ब्लॉग नाही करत आहे. 2-3 गाड्या आहेत आपल्या सोबत. वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल राज आचार्य ब्लॉग. आणि आजचा ब्लॉग अचानक शूट झालाय. तर पहिला जेवायला चाललोय मी अफजलला. जेवून आम्ही जाणार आहे, नक्की जाणारच कुठेतरी लॉंग ड्राईव्ह. आणि असाच ब्लॉग बघा पुढचा. आणि आमच्यातली ताई जेवण डायरेक्ट लोणावळा. अचानक प्लॅन झालाय. विजादा पण आलाय. पेप्याचा पुढे बसलाय. पेपेला कशाला घेतला पेपे तू जाणार रे. तू मोडून तिकडे जा. कुठं जायचंय सो असा ब्लॉग कंटिन्यू राहील, बघत राहा तुम्ही. पहिला आता आपण जेवायला जाऊ अफजलवरून डायरेक्ट मग लोणावळा जाऊ. अचानक प्लॅन ठरतोय आपले सगळे. बाय अटल आताच येतो डायरेक्ट. आताच येतो बाय. सो राज पण जरा गाडी चालवते, बिझी आहे. गाडी हात मोडला तरी गाडी चालवते. बघू शकता राजला हात सुचलेला हातात तो गेले टाकतोय. पेप्याचा फक्त त्याला आयडिया देतोय. पेप्या जबरदस्ती आलाय गेले टाकायला. फोन केला पेप्याला आम्ही घेत नव्हतो तरी पेप्या आलाय. पेप्या त्याला माहिती विजा झाला म्हणजे आज जेवण असणारच. दुपारी जेवलोय मी. दुपारी जेवलाय तो माऊली. राईस पण त्यांनीच खाल्ला. मी एक भाकरी खाल्ली आणि माझा राईस पण त्यांनी वाढलाय. परत करतोय. आम्ही माऊलीमध्ये दुपारी बसले. मी सकाळी पेप्याला बोलवलं. पेप्या या आपल्याला जायचंय, काम आहे. मग आम्ही बँकेत गेलो. बँकेत पैसे काढले. पेप्या मला बोलला सारखं विचारतोय, अरे किती पैसे काढले तर सांग ना, किती पैसे काढले सांग ना. मी त्याला बोला तुझी थाळी किती येते तर सांग. फक्त 5 मिनिटाचं काम होतं ते एका अर्धा जेवणालाच गेले. आणि दुपारी 1 वाजता जेवल्यामुळे लवकर मला जास्त भूक नव्हती. त्यामुळे मी एका भाकरीमध्ये तांबडा पांढरा आणि एक भाकरी खाल्ली. आणि माझा उरलेला राईस पेप्याने माझा ढापला. पेप्याने कोल्हापूरला पण सेम केलेलं असं राईस ढापलेले दोघं तिघांचे. त्यांनी कोकणी पद्धतीने कोळंबी राईस मागवला होता आणि कोळंबी थाळी आणि माझा राईस. असा ट्रिपल त्याची डिश झाली का आज. सीट बेल्ट लावा रे. सो आता भेटू. असा ब्लॉग चालू राहील, पुरा कंटिन्यू राहील. भेटू जरा थोडा जेवताना. जेवून जाणार, जेवून जायचं. आपला पहिला आपल्याला जेवायचं म्हणजे नंतर सेतू लोणावळा एक राऊंड मारून यायचं. चला नांदन नांदन होत रमाचं नांदन. नांदन नांदन होत रमाचं नांदन. ती माझ्या संसारी टिपूर चांदन. ती माझ्या संसारी असं टिपूर चांदन. ती माझ्या संसारी असं टिपूर. पहिली गाडी, दुसरी गाडी पोरं आले. गाडी आलो आपण अफजलला. जेवून नाही लोणावळा. पाहिजे बोल जरा, 2 शब्द बोला. पाहन देते एवढं काय ऐकायचं. ट्रिप आमची चालू झालेली आहे आणि सध्या थोड्याच काही दिवसामध्ये माझा पण व्लॉग मी चालू करणार आहे.
माझ्या यूट्यूब चॅनलला पण तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लवकरच माझा यूट्यूब चॅनल येतोय. आणि आता आम्ही लोणावळ्याला चाललोय. जेवायला आम्ही अफजलला आलोय. अफजलला जेवून आम्ही लगेच लोणावळ्याला जाणार. तर बघत राहा. थोड्या जेवून लोणावळा जाऊया आपण. भेटू लोणावळा. चलो धन्यवाद येतोय भाई. दोन्ही पण उद्या मला पाहिजे नाही लावले. आणि आम्ही आता जेवून लोणावळ्याला निघालो. आणि मी चालता चालता एक प्राणी भेटलाय. प्राणी आहे, बडबड्या प्राणी भेटलाय. जायपर्यंत आता बडबडतच आहे. त्याच्या बाजूला आकाश बसलाय. उतरले की चढवायला नशा त्याची. दारू पाहिजे चांगलंय. पैसा भेटायचं हा पेप्याच आहे. तर आता आम्ही जाऊ लोणावळ्याला. वाजलेत 2:30 वाजलेत. कायच कट करा. आमच्या सगळे बघतात. 2:30 वाजलेत. आणि मगासपासून प्लॅन चालू होता. नाही हो पडदा लावतो. हो तो प्लॅन सक्सेस झाला नाही. टिंकू पडदे लावतोय. काम करतोय रात्रीचं. आकाश दोघांच्या मध्ये बसलाय. अरे ते जाऊ दे. टिंकूच्या गर्लफ्रेंडचा फोन आलेला. तो बोला काय बोला आकाश बसला बाजूला. फोन नको करू 2 तास. असे कडक राग दिले टिंकूने. आकाशची बोलती बंद झाली. तर आता त्या नाकाबंदी आहे. पहिला आपला शोध आता आम्ही पोचलो आहेत वाशी आमचा फेवरेट स्पॉट आहे. जिथे जाऊ तिथे आम्ही वाशीलाच थांबतो. याच्या आधी पण माझे 2-3 ब्लॉकमध्ये वाशीला आम्ही थांबलोय. आम्ही जेवायला पण इथं थांबतो. हंडीला हा बरोबर. आणि पिकनिकला पण जाताना इथेच थांबतो. आणि हा माझा हात आहे मित्रांनो. तर आता आम्ही चाललोय लोणावळ्याला. गाडी पण चांगली. आता पण एक गाडी पुढे गेली, एक गाडी इथे आहे. तर असाच पुढे माझा ब्लॉग बघा. आणि आता आम्ही चाललोय इथे काहीतरी खायला. आता आम्ही पोहोचलोय पनवेलला. पनवेलवरून आम्ही चाललोय लोणावळ्याला. चल या. तर आम्ही आता काहीतरी छोटंसं स्नॅक्समध्ये काहीतरी बघतो. आणि हा घे ना. एवढं नको. ती 20 वाली बॉटल तशीच ठेवणार. नको थंड गरम झाली. मग हा त्याच्यात ओतून घे. पैसा है तो बड़ी बड़ी बातें. पैसा है तो हर लंबे मुलाकातें. मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया. तुम्ही येता का गाडीला बोलवणं जणू साईनं ये म्हणाला तो परकी घेऊन. केली त्यानं आईनं मला. निघालो
आणि आता मी लोणावळ्याला पोहोचलोय आणि इथे सर्व हिशोब चाललाय. मला पाठव. अजून पण आहे शुभम पाठवायला पैसे वाटले. अरे गुड या वर्षीचे पंढरी आज आहे. हे होऊन जाऊ दे. आधी जाऊन पोलीस बोलवा, माझा इशारा पतंग उडवे. मित्रांनो आम्ही लायन्स पॉइंटला पोहोचलोय आणि माझ्यासोबत रोहन चालतोय. राजची नवीन गाडी घेतली आहे, त्यामुळे राजच्या गाडीचं पहिलं उद्घाटन आम्ही लायन पॉइंट पासूनच केलंय. राजला नवीन गाडीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मित्राचा बर्थडे आहे आपल्या रोहनचा परवा सोमवारी 17 जून पंढरी शेठचा बर्थडे आहे. क्या बात है, काय व्ह्यू आहे रे. आली बघा बाहेर तुझा हात. अरे ये व्यू है. आणि थोडं दिसत नाही, अंधार असल्यामुळे अजून 1 तास थांबलो तर उजाड होईल इथेच. शांत दादा येऊन आला दादा नंबर गाडीला. यायचं घेऊन पंढरी शेटवडके डिगरवाला दगडेवाला. अरे ठेव ना. अरे बघू दे ना, आपलेच आहे. आपलेच आहे. रोहन रोहन याला साईडला घे. रोहन याला साईडला घे. हे रोहन याला साईडला घे. हा जबरदस्ती मध्ये येते नाचायला. आणि हा लायन्स पॉइंट आहे. पुढे तिथे टायगर पॉइंट आहे. हा व्ह्यू आहे. लायन इकडे. लायन अजून दिसला नाही. लायन शोधायला आलेले. लायन शोधायला आलेले पण लायनच दिसली. ही वाघीण भेटली आम्हाला. अरे चहा घ्या. चहा कोणाच्या आहेत? आता पेप्या त्याची एंट्री साठी ऑडियन्स वाट बघते.
आपल्या येताना कसा आलास? अरे पेप्प्या बाप्पा चालले आपुल्या गावाला चैन पडेना मनाला गणपती बाप्पा. आणि आता लायन्स पॉइंट बघितला, टायगर पॉइंट बघितला. आवाज कुठे जायचं आता इथून पुढे? जुन्नर चलो चिता पॉइंटला जाऊया. आणि जो पहिल्यांदा एवढा उंच गेला, कधी गेला नव्हता एवढा उंच आतापर्यंत, गच्चीवरतीच गेलेला, तो शुभम पराडे. त्याला माहिती नाही एवढं उंच कसं जायचं असतं. तिसऱ्यांदा आलोय आणि गच्चीच्या उंच तो कधी गेला नाही. आज पहिल्यांदा येतोय. तर जाऊया आता. झाली मजा केली येईपर्यंत. आणि पेप्या आता चालून चालून दमलाय. पंढरी शेट पडके ट्रिगरवाला. तो चलो आता जायचंय. आम्ही नुकतीच आमची साईलीलाची पालखी कसारा घाटात पोहोचली आहे. माग राहिला कसारा घाट. साईलीलाची आमची पालखी आता जस्ट कसारा घाटात पोहोचली आहे. श्रद्धा नाही साईचा बोरी बाई, साईलीला श्रद्धाचा बोरी हे नाही इथून चल नाही तू आबो. आणि हे दोघं चालतायत. पहिल्याचा सौरभ आणि नंतरचा सौरभ हे आत्ताच या फोटो मध्ये दिसतंय व्हिडिओ मध्ये. पूर्वीचा आणि भविष्यातला सौरभ. भाई काय व्ह्यू आहे यार, क्लास. यारा तेरी दरारों का असर पड़ गया. तो चलो आता आम्ही निघालो आमच्या घरी. जाऊया इथून हळूहळू. लाईनीत कसे फोटो काढतात. आणि पेप्याला कुठलं तरी गाणं पाहिजे. कुठलं गाणं पाहिजे? भीम सूर्यक्रांतीचा. अरे हे गेलं भाई. तो चलो नो सर्व्हिस जाऊया. आणि थोडा अजून जायपर्यंत छोटा छोटा ब्लॉग घेऊ आपण. गेला. आणि आजची जी मजा केली तिने लाईव्ह मध्ये फुल मजा. आकाश जाधव नाही जाधव, आकाश जाधव नाव आहे त्याचा. तो चलो जाते हैं मजे किए. अभी घर पे जाके गाने गाना पड़ेगा मेरे बाप की. चलो मंत्रालय 32. आणि आता घरी जाताना हे असे आंबलेले चेहरे झोपले ते लोक. आणि आता आम्ही अटल सेतू ब्रिज वर आहेत. अटल सेतू ब्रिजची मजा घेतोय आमचा आकाश. त्याला अशी ब्रिज वरची मजा घ्यायला खूप आवडते. तर आता आजच्या घरी रात्रभर झोपले नाहीत. झोप तर कोणाची झाली नाही. आणि हा आकाश. तर चलो जाऊया. चलो. आणि आता झोपले आलेले परत जायचंय सकाळी. छोटस काम आहे. हा ब्रिज दाखवायचं आहे ना. पाणी तर येऊ दे. आणि टोल भरू 250-300 रुपये. कुठला? हा 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 क्या बात आहे. आणि आता टोल भरू 300 रुपयाचं नुकसान. 250 रुपये सॉरी. 250. आणि
आम्ही रोड भरकटले होते. पेप्याचा रोड चुकला होता. आणलं त्यांनी कसं तरी आम्हाला. अटल सेतू फायनली दाखवलं. पहिल्यांदा आलोय तर जाऊया चला. वेलकम टू अटल सेतू. आपला हा 100 केला की नाही पाय. काय बोलतो आकाश? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. And this is the view. मराठावर किती आहे बोलू जरा बघू. फोन पडल रे यार. आकाश तुझी लोढा बिल्डिंग दिसते के बघ. ये दारू पाहिजे. आज चल टाकते. हे आकाश घरात सोडूया. आठ टाक. हे आकाश टाक. अरे वेस्टर्न नाईट चालय. हे अरे वेस्टर्न नाईट चालू. उठ चल. हे चल सर. चल. मोबाईल कुठे आहे तुझा? मोबाईल घेतला? मोबाईल घेतलास काय? चल इथे बाय बोलून जा. अरे खेळ राहिला तुझी बॉटल. झाडा जाशील काय की येऊ. अरे बॉटल राहिली. हो तावडे बुवा. हा चला. 7 तास मजा केली आणि आता आलो आमच्या एरियामध्ये आम्ही. आणि माझा व्लॉग इथपर्यंत तुम्ही पूर्ण बघितला असेल तर नक्कीच लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. आणि आजचा व्लॉग संपतो हे इथे मी जाहीर करतो. आणि माझ्यासोबत शेवटपर्यंत येते आकाश आणि हा रिषभ आणि हा आमचा प्रफुल्लदा. एक बॉडी उतरली. हा एक बॉडी गेली. प्रफुल्लदा काय बोलत नाही, फक्त हातच दाखवतो. तर असंच सपोर्ट करा. भेटूया परत पुढच्या व्लॉग मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.